गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि। आलेल्या सर्व गणेश भक्तांचे परब परिवार अंतर्गत मनापासून स्वागत। हे वर्ष तमाम भारतीयांसाठी अभिमान वाटावा अशी गोष्ट आहे की आम्ही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचलो। म्हणून आपण सर्व भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रो खूप आभार। या इस्रोचे खूप आभार। गणेशाला वंदन करतो की भविष्यात भारताचे अंतराळ संशोधन प्रकल्प यशस्वी हो। पर्यावरण पृथ्वीवरील निरोगी जीवन टिकवून ठेवण्यासाठी पर्यावरण ही महत्वाची भूमिका बजावते। पृथ्वीवरील जीवनसृष्टी टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला पर्यावरणाची काळजी घेणे आवश्यक आहे। संपूर्ण विश्वास फक्त पृथ्वीवर जीवन आहे। संपूर्ण विश्वात फक्त पृथ्वीवर जीवन आहे। दरवर्षी आपण 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिवस पाळतो। तरी पण आपल्या पर्यावरणाचे माणसाने दिवसेंदिवस दुःख निर्माण केले आहे। या आधुनिकीकरणामुळे बऱ्याच गोष्टी नष्ट होत चालल्या आहेत। त्यामुळे आज आपण पर्यावरणाचे प्रदूषण पाहतोय। सर्वात मोठी समस्या म्हणजे कशाची आहे हे आता पाहूया आपण पुढे। हॅलो हॅलो नमस्कार सर, कुठे आहात? हॅलो बोला साहेब, मी आताच लग्नात पाण्याच्या बाटल्या सप्लाय करतोय। तुमची ऑर्डर होती का? हो सर, माझ्या 50 पाण्याच्या बाटल्यांची ऑर्डर होती। हो साहेब, मी लगेचच पाण्याच्या बाटल्यांचा सप्लाय करतो। तुमचा ऍड्रेस पाठवा की। ओके सर, पाठवतो। पाणी ही माणसे पाणी सप्लाय करतात, आम्हाला इथे पाणी प्यायला पण नाही। सगळी हाडे सुकून गेली आणि हा माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी पाणी विकतोय। तुम्ही असे पाणी पाठवायला लागलात तर आम्हाला पाणी कुठून मिळणार? अरे देवा, कोणीतरी आम्हाला पाणी पाजा, कोणीतरी आमची वेदना समजून घ्या। रडू नकोस, तुझी वेदना माझी वेदना आहे। ही व्यक्ती मोठी चूक करत आहे। स्वतःची काळजी नाही, तो आमची काळजी घेईल। आपल्या स्वार्थासाठी माणूस भविष्याबद्दल विचार करत नाही। आता हा माणूस काय करतोय ते पहा। हॅलो नमस्कार साहेब। हॅलो, कोण बोलत आहे? हॅलो, पाटील बोलतोय साहेब। इथे ना मला एक घर बांधायचं होतं ना, तिथे लय मोठं झाड आलंय, ते झाड तोडायचं होतं। तुम्ही येताय का? कधी टाइम भेटेल का? हो, माझ्याकडे टाइम आहे ना। आता येऊ का? हो, आता द्या, निदान लवकरात लवकर काम तरी होऊन जाईल। हो सर, तुमचा ऍड्रेस पाठवा, लगेच आलो। ओके, पाठवतो। या, लवकरात लवकर या। ओके सर। हो साहेब, येते वेळी कटर मशीन घेऊन या, निदान लवकरात लवकर माझं काम तरी उरकून जाईल। झाडं तोडायचं आहे ना? हो,
कटर मशीन आहे की? हाय, मोठी मशीन आहे आमच्याकडे. ओके, या लवकर. तरी देवा सरनायो भोग कशा पायी हरवली वाट दिशा अंधारल्या धाई वाळुनी पाण्याच्या शोधात हा माणूस सगळीकडे जमिनी खोदायला लागलाय. हे बघा आता. अरे भाऊ, आज मला खूप काम फुटलं आहे. 200 फूट खोल गेलो तरी पाणी मिळत नाही. अजून किती काम करावं लागणार? अजून 10 फूट खोल गेलो ना की लगेच मिळेल पाणी. हो भाऊ, बघू आता इथे भेटतं का पाणी. आता परत दुसरीकडे खोदावं लागणार. तुम्ही झाडे तोडण्याबद्दल बोलत आहात ते ऐका आता. पर्यावरणाचे संतुलन बिघडत चाललंय. आज तर पृथ्वीवर झाडांची संख्याच राहिली नाही. त्यामुळे काय होतं माहितीये, काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी दुष्काळ तर काही ठिकाणी प्रदूषण. या प्रदूषणामुळे ना ओझोनची पातळीच खूप कमी होत चालली आहे. त्यामुळे सूर्याची थेट किरण ना पृथ्वीवर पडतात. पृथ्वी तापते, कोरडे होते. अरे माणसानू, थांबवा आता. अजून किती वेदना देणार या पृथ्वीवर. जर तुम्ही लोक असं विश्वासाची काळजी घेत नसाल तर तुम्हाला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल. आपण सर्वांनी गणेशाला प्रार्थना करूया की हा मूल्यवान दिवस सांभाळण्याची बुद्धी आम्हाला दे.